नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारे व इतर सरळ सेवा भरती परीक्षेमध्ये येणारे सामान्य ज्ञान या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत। ए सिंह, बी वाघ, सी हरिण, डी गेंडा। तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वाघ। भारताचा राष्ट्रीय प्राणी हा वाघ आहे। 1973 पासून वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे ए 1947, बी 1 मे 1960, सी 1950, डी 1972। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1 मे 1960। महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली। त्यामुळे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। भारतीय संविधानाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन आहे ए पंडित नेहरू, बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सी महात्मा गांधी, डी सरदार वल्लभभाई पटेल। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? ऑप्शन आहे ए पंडित नेहरू, बी लाल बहादूर शास्त्री, सी इंदिरा गांधी, डी राजीव गांधी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लाल बहादूर शास्त्री। जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली। 1965मध्ये भारत पाक युद्धाच्या वेळी लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। भारतातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन आहे ए यमुना, बी गंगा नदी, सी गोदावरी, डी सिंधू। उत्तर आहे ऑप्शन बी गंगा नदी। भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी आहे, कारण गंगा नदी 2525 किलोमीटर इतकी आहे। त्यामुळे गंगा नदी ही सर्वात लांब नदी आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? ऑप्शन आहे ए हिंदी महासागर, बी पॅसिफिक महासागर म्हणजेच प्रशांत महासागर, सी ॲटलांटिक महासागर, डी आर्क्टिक महासागर। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पॅसिफिक महासागर। जगातील सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर म्हणजे प्रशांत महासागर आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 7। वेदांचा अभ्यास कोणत्या धर्माशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए बौद्ध धर्म, बी हिंदू धर्म, सी जैन धर्म, डी शीख धर्म। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हिंदू धर्म। वेदांचा अभ्यास हा हिंदू धर्माशी संबंधित आहे, कारण वेद हे प्राचीन धार्मिक हिंदू धर्माचे ग्रंथ आहेत। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। भारतात चलन करन्सी जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन आहे ए केंद्र सरकार, बी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI, सी वित्त मंत्रालय, डी पंतप्रधान कार्यालय।
उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI. कारण भारतीय रिझर्व्ह बँक ही चलन जारी करते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. हरित क्रांतीचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन आहे ए. महात्मा फुले, बी. डॉक्टर M.S. स्वामीनाथन, सी. नॉर्मन बोरलॉग, डी. पंडित नेहरू. उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर M.S. स्वामीनाथन. हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे ओळखले जातात. कारण भारतात हरित क्रांती घडवून आणल्यामुळे डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना हे बिरुद मिळाले. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन आहे ए. राजगड, बी. कळसुबाई शिखर, सी. हरिश्चंद्रगड, डी. तोरणा किल्ला. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कळसुबाई शिखर. कारण कळसुबाई शिखर हे 1646 मीटर इतके उंच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई शिखर आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन आहे ए. उत्तर प्रदेश, बी. महाराष्ट्र, सी. राजस्थान, डी. मध्य प्रदेश. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राजस्थान. भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ राजस्थान राज्याचे आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. जीवन विमा महामंडळ LIC कधी स्थापन झाले? ऑप्शन आहे ए. 1950, बी. 1956, सी. 1960, डी. 1962. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1956. जीवन विमा महामंडळ LIC 1956 या वर्षी स्थापन झाले. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. जागतिक आरोग्य संघटना WHOचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन आहे ए. न्यूयॉर्क, बी. जिनिव्हा, सी. पॅरिस, डी. लंडन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जिनिव्हा. जागतिक आरोग्य संघटना WHOचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. मिशन चंद्रयान 3 भारताने यशस्वीपणे कधी पूर्ण केले? ऑप्शन आहे ए. 2019, बी. 2020, सी. 2022, डी. 2023. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2023. मिशन चंद्रयान 3 भारताने यशस्वीपणे 2023 या वर्षी पूर्ण केले. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. जन गण मन हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? ऑप्शन आहे ए. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बी. रवींद्रनाथ टागोर, सी. महात्मा गांधी, डी. रामप्रसाद बिस्मिल. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रवींद्रनाथ टागोर. जनगण मन हे राष्ट्रीय गीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन आहे ए. यशवंतराव चव्हाण, बी. वसंतराव नाईक, सी. शंकरराव चव्हाण, डी. विलासराव देशमुख. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, शंकरराव चव्हाण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे होते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. गीर राष्ट्रीय उद्यान कुठल्या राज्यात आहे? ऑप्शन आहे ए. राजस्थान, बी. गुजरात, सी. मध्य प्रदेश, डी. महाराष्ट्र. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुजरात. गीर राष्ट्रीय उद्यान हे गुजरात या राज्यात आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. नोबेल पारितोषिक मिळवणारी
पहिली भारतीय महिला कोण? ऑप्शन आहे ए इंदिरा गांधी, बी सरोजिनी नायडू, सी मदर टेरेसा, डी कस्तुरबा गांधी. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मदर टेरेसा. नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला मदर टेरेसा ही आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 19. भारताचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात? ऑप्शन आहे ए महात्मा गांधी, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी राजे शिवाजी महाराज. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सरदार वल्लभभाई पटेल. भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल हे ओळखले जातात. आता यानंतरचा पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारतीय संविधानात किती अनुच्छेद म्हणजेच आर्टिकल्स आहेत? ऑप्शन आहे ए 395, बी 448, सी 465, डी 370. तर उत्तर आहे ऑप्शन बी 448. भारतीय संविधानात 448 अनुच्छेद आर्टिकल्स आहेत. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ पोहोचत राहतील.